ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जालना जिल्ह्याच्या विविध भागात काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतात पाणी साचल्याने तलावाचं स्वरूप काही ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या आठवडाभरापासून जालना जिल्ह्याला पावसाचा जो तडाखा आहे तो मोठ्या प्रमाणात बसतोय। खरं तर ढगफुटी सदृश्य पाऊस, अतिवृष्टी याने धुमाकूळ आता जालना जिल्ह्यात घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव, हलदोला, मात्रेवाडी यासह आसपासचा परिसर या पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य बघितली तर सध्या मी आहे या शेलगाव शिवारातील एका शेतामध्ये। आपण पाहू शकतो की या कपाशीच्या पिकामध्ये पूर्णतः पाणी साचलेलं आहे आणि तलावाचं स्वरूप खरं तर या शेताला प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। मागच्या आठवडाभरापासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद यासह फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जसं जसं पुढे जाऊ तशी तशी पाणी पातळी जी आहे ती वाढत आहे। हे शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खरं तर तलावाचं स्वरूप या कपाशीच्या शेतीला प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पावसाचा जो तडाखा आहे तो बसत आहे। खरं तर 13 ते 16 सप्टेंबर या दरम्यान जो पाऊस झाला त्यामुळे जवळपास 94,000 हेक्टर क्षेत्राला जालना जिल्ह्यामध्ये फटका बसलेला आहे आणि त्याचबरोबर आता काल मध्यरात्री सुद्धा हा पाऊस झाला, त्यामुळे सुद्धा या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांची पिकं जी आहे ती खरं तर आता काही ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे आणि काही ठिकाणी जाण्याच्या मार्गावरती आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। स्वतः या शेतामध्ये ते उभा आहेत। कशा प्रकारे पाऊस झाला, काय स्वरूप होतं आणि काय काय नुकसान झालंय? शेलगाव मध्ये मागच्या 8 दिवसात 4 वेळेस इतका पाऊस झालेला आहे। अक्षरशः सोयाबीनचं पीक तर सगळं 100% गेलेलंच आहे, पण सरकीचं एवढं तेवढं थांबलं होतं। तर सरकीच्या याच्यात बी आता हे कमरेत केलं जर पाणी आहे तर याचे बोंड सगळे सडणारच आहे। त्यामुळे कापूस पण गेला आणि सोयाबीन पण गेली। आज आमच्या इथं एक पाझर तलाव आहे जिल्हा परिषदचा, त्या पाझर तलावाला पण सुद्धा फुटण्याची अशी भीती आहे की त्याला 2 मोठमोठे डुकरानं बोदगे पाडलेले, ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता दाखवलेलेच आहे। त्याच्या मला अशी विनंती, सध्या इथं काय काय नुकसान झालंय सध्या आपण या संदर्भात बोलूया। या संदर्भात सांगायचं म्हणजे शहरकी 100% गेलेली आहे का, सोयाबीन पण 100% गेलेली, तूर तर गेलेलीच आहे। तूर तर लवकरच जाते पाण्याला, तुरीचा पण काहीच विषय राहिला नाही। बरं, आता हे पीक येईल का नाही याची शाश्वती नाही, काय सरकारला मागणी तुमची? हे पीक येऊ शकत नाही, हे पीक 100% गेलेलंच आहे। आता हे पिकामध्ये जर का 2 दिवस पाणी साचलेलं आहे, आता 2 दिवसाच्या उपर काय पीक राहणार आहे? बरं, आपल्या सोबत हे बाबा आहेत, काय काय नुकसान झालं बाबा? सरकीचे नुकसान झाले, सोयाबीन गेले तर आमच्या काहीच नाही राहिले। सोयाबीन तर पाण्यात तो राहिले, सारे शेंगा सारड्या। आता सरकी आहे तर सारे बुडापासून तर शेंडे लोक पाणी तुंबले सारखे म्हणजे। बरं, या 8 दिवसामध्ये आमचे नुकसान भरपाई करण्यात आत्मघात करणार होते। बरं, आपण पाहतो की आक्रोश हे शेतकरी करतात। अजून काही शेतकरी आपल्या सोबत या ठिकाणी आहे। मामा, काय सांगाल, काय काय नुकसान झालं, काय मागणी सरकारकडे? खरं तर 7 दिवसापासून जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसतोय। शेतीचं नुकसान सोयाबीन, तूर, उडीद, मूग हे सगळेच गेलेले आहे, कारण की सरकीत सध्या पाणी आहे। आता तुम्ही बघताय हे सरकी बुडालेली पाण्यात। आता तुम्हीच बघा, त्याला तुम्हीच सांगा शासनाला कसं कसं काय काय करायचं आहे। बरं, आम्ही तर काय फक्त आता मागण्या मांडणार, शासन देतंय का नाही देते हे तुमच्यावर अवलंबून आहे। पत्रकार आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे, त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली, याचे काही पंचनामे वगैरे झालेत का? नाही, कोणीच नाही आलं, पंचनामा नाही, काही नाही। बरं, तुम्ही काही प्रशासनासोबत बोललात का या संदर्भात? प्रशासनासोबत आमचे सरपंच बोललेले आहेत, गावातील सरपंच, उपसरपंच यांनी निवेदन दिलेले आहेत आणि ते म्हणले आता येणार आहेत। बरं, बाबा, काय मागणी सरकारकडे? आता एवढं पीक तुमचं पाण्याखाली गेलं, कमरा इतकं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे, पीक येईल का नाही याची गॅरंटी नाही। इतका भयंकर पाऊस झालेला आहे, 1 महिन्यापासून 5 वेळेस पाणी झालेलं आहे। सरकीमध्ये आता उभे त्याच्यामध्ये कमरा इतकाला पाणी आहे आणि सरकीचे बोंड सडलेले आहे। सोयाबीन पण गेलेली आहे, सोयाबीन बी गेली तर शेतकऱ्याला काहीतरी
शासनाने मदत द्यायला पाहिजे, बरं एवढी आमची अपेक्षा आहे. बरं. मागचे काही पीक पंचनामे झालेत का याच्यापूर्वी? नाही, यापूर्वी झालेलं नाही. आमच्या गावातील सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती यांनी मागणी केलेली सरकारला, बरं. पण आतापर्यंत शासन अद्याप इथपर्यंत आलेलं नाही. नाही. काय सांगाल? आपण पाहतोय की गेल्या आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ जिल्हाभरामध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पिकं पाण्याखाली गेले. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाण्यात उभा आहात. एकच म्हणायचं शासनाला आम्हाला की आता ही सरकी तर पूर्ण गेली, तर शासनानं आम्हाला नगदी स्वरूपात 1 लाख रुपये हेक्टरी नुकसान द्यावं, एवढंच आम्हाला शासनाला विनंती आहे. एवढं बोलून नक्कीच आपण पाहतोय की हे कपाशीचं पीक आहे. जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तशी तशी पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते. आता जर पाहिलं तर जवळपास गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी पातळी जी आहे ती या कपाशी पिकात आहे. आणि या पलीकडे जर गेलं तर पूर्णतः कमरा इतकी पाणी पातळी जी आहे ती या ठिकाणी या शेतात साचल्यात आपल्याला पाहायला मिळते. आपण हा सुद्धा आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर सध्या पाणीच पाणी झालेलं आहे. मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. तर आपण पाहू शकतो की हे बाबा सुद्धा आता या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या सुद्धा गुडघ्यापेक्षा जास्त पाणी पातळी आहेत. आपल्यासोबत हे अजून बाबा आहेत. बाबा, कोणत्या कोणत्या पिकात नुकसान झालं? काय नाव आहे तुमचं? सरकी बरं सोनाजी कानोले. बरं, नुकसान काय काय झालं? सरकीचं, मक्काचं याच नुकसान झालं, सोयाबीनचं. बरं, आता काय मागणी काय मग? मागणी काय, आता सरकारला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. बर, हा. तर आपण पाहतोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून हेच उत्तर येते की नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे आणि सरकारने आम्हाला मदत द्यावी. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा जो परिसर आहे या पलीकडे सोयाबीनचं पीक आहे, इथे कपाशी आहेत आणि आजूबाजूला जे पीक आहेत ते सुद्धा संपूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही कपाशी अक्षरशः आता पाण्याखाली गेलेली आहे. हे जे पाणी आहे ते पाणी साचल्यामुळे कपाशीचे जे बोंड आहेत ते काळे पडून आता सडणार देखील आहे. त्यामुळं उत्पादनावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे असं सुद्धा या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मागे जो पाऊस झाला त्याचे सुद्धा पंचनामे अद्याप झाले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. त्यामुळं मागील पंचनामे आणि हे पंचनामे आता तरी होणार का आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून होणार का, हीच प्रतीक्षा आता शेतकरी बांधव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेलगाव परिसरातील हे सगळं जे चित्र होतं ते मी आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी व्यथा आपल्या समोर मांडलेला आहे. सरकारने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई जी आहे ती द्यावी, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी अशी देखील मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे. त्यामुळे सरकार आता यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, शेलगाव. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.